महाराष्ट्रात एका बाजूला पक्ष फुटतात, आमदार पक्ष बदलतात, पण वर्षानुवर्षे अपात्र कोण आणि खरा पक्ष कोण हा प्रश्न तसाच रेंगाळतो. आमदार फुटले तर लगेच पद जाते का, की वर्षानुवर्षे हे प्रकरण असेच अडकून पडून शकते? 10वी अनुसूची असताना सुद्धा हे राजकारण नक्की कसे चालते? आज आपण हे सगळं अगदी सोप्या मराठीत पण कडक कायद्याच्या आधारे समजून घेऊया. नमस्कार, मी ॲडव्होकेट विनोद राठोड महाराष्ट्र लॉ ॲडवायझरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. 1985 मध्ये संविधानात 10वी अनुसूची आणून पक्षांतर बंदी कायदा केला गेला, कारण वारंवार पक्षफुटीने लोकशाही अस्थिर होत होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमदार नेमका कधी अपात्र होतो, विधानसभाचे अध्यक्षांचे अधिकार नक्की काय आहेत आणि या कायद्यातील पळवाटा नक्की कुठे आहेत. 10वी अनुसूची 10 शेड्यूल ही 52व्या घटनादुरुस्तीमध्ये 1985 मध्ये संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आली. यासोबतच कलम 102/2 आणि 191/2 द्वारे संसदेचे व राज्य विधिमंडळाचे सदस्य या कायद्यानुसार अपात्र होऊ शकतात असे स्पष्ट करण्यात आले. आमदार कोणत्या आधारे अपात्र ठरू शकतो? स्वतःहून सदस्यपद सोडणे. जर निवडून आलेल्या सदस्याने स्वतःहून पक्षाचे सदस्यपद सोडले तर ते अपात्र ठरू शकतात. दुसरं आहे व्हीपचं उल्लंघन. पक्षाने दिलेल्या आदेशाच्या व्हीपच्या विरोधात मतदान करणे किंवा मतदानापासून दूर राहणे. अपक्ष आमदार हे जे निवडून येतात, जर तो निवडून आल्यानंतर एखाद्या पक्षामध्ये सामील झाला तर, समजा तुम्ही एका सोसायटीमध्ये निवडणुकीत अ ग्रुपच्या नावावर जिंकलात, कारण लोकांच्या तुमचा अजेंडा मान्य केला होता, पण जिंकल्यावर तुम्ही लगेच ब ग्रुपकडे जाऊन बसलात तर हा मतदारांचा विश्वासघात मानला जातो. त्याचप्रमाणे 10वी अनुसूची म्हणते, तुम्हाला कुठेही जायचं असेल तर आधी जागा रिकामी करा, पुन्हा निवडून या आणि मग जा. पण हे आमदार वाचतात कसे? 2003च्या 91व्या घटनादुरुस्तीने 1/3 ची फूट रद्द केली. आता केवळ 2/3 बहुमतासह दुसऱ्या पक्षात विलय करणे हाच एक कायदेशीर मार्ग शिल्लक आहे. 2022 मध्ये शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष हे या कायद्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. एकनाथ शिंदे गटाने 2/3 पेक्षा जास्त आमदार आपल्याकडे असल्याचा दावा केला. जानेवारी 2024 मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला आणि शिंदेची शिवसेना खरी शिवसेना आहे असल्याचे घोषित केले. या निर्णयावर अनेक घटनातज्ञांनी टीका केली असून ही न्यायालयीन लढाई अजूनही सुरू आहे. या कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत. पहिला निर्णय क्युहोटी होलोलन प्रकरण 1992. न्यायालयाने स्पष्ट केले की स्पीकरांना निर्णय अंतिम असला तरी त्यावर उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन पुनरावलोकन होऊ शकते. दुसरी केस आहे नवाम रबिया प्रकरण 2016. जर स्पीकरवर स्वतःच अविश्वास ठराव प्रलंबित असेल तर तो अपात्रतेचा निर्णय घेऊ शकत नाही. यावर सध्या पुनर्विचार सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. तिसरी केस आहे केशम मेघचंद्र 2020. न्यायालयाने आदेश दिला की स्पीकराने साधारण 3 महिन्याच्या आत अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेणे आवश्यक आहे. जर आमदार अपात्र ठरला तर त्याचे पद जाते आणि तो काही काळासाठी मंत्रिपदासाठीही अपात्र ठरतो. पण प्रत्यक्षात जोपर्यंत स्पीकर निर्णय देत नाही तोपर्यंत आमदार सभागृहात मतदान करू शकतात, सरकार बदलू शकतात आणि सत्ता उपभोगू शकतात. यामुळे सामान्य मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास कमी होत चालला आहे. तुम्हाला काय वाटते? 10वी अनुसूची अधिक कडक करण्याची कोणते बदल आवश्यक आहेत? तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. कायद्याची अशी सोपी माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र लॉ ॲडवायझरला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.